पुण्यात नाशिककडे आपलं नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत आज पहिल्या टप्प्यात 1000 नवीन झाडांची लागवड करण्यास सुरुवात झाली। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण सोहळा हा सुरू झालाय। वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री इथं खास देशी प्रजातीची झाडं मागवलेली आहेत। एकूण 15000 झाडांची अर्थातच इथे मागणी करण्यात आलेली आहे। त्यापैकी 1000 झाडं जी आहेत ती टप्प्याटप्प्यानं शहरामध्ये लावली जाणार आहेत। मखमलाबादसह 4 ठिकाणी ही झाडं लावली जातील, त्याची लागवड केली जाईल असं सांगितलंय। आज या मोहिमेच्या अंतर्गत मखमलाबादसह 4 ठिकाणी पहिल्या टप्प्यात 1000 झाडं लावली जाणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा प्रचंड गाजतोय। तपोवनमधील वृक्षतोड थांबवा अशी मागणी केली जाते, मात्र ही जी झाडं तपोवनातली आहेत ती 2010 नंतर लावण्यात आली होती अशा स्वरूपाचा दावा देखील भाजपकडनं करण्यात आला होता आणि त्यामुळे काही झाडं ही आम्ही परवानगीनं पाडू अशा स्वरूपाचा दावा देखील भाजपच्या वतीनं केला जातोय। या संदर्भात गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आंदोलन केले, माझे अनेक कार्टून बनले, कुऱ्हाड घेऊन असं उभा आहे मी, लंगोटी बांधून। झाड तोड्याची गोष्ट आपल्याला माहीत असेल मागची जुनी शाळेतली, तसं मला दाखवण्यात आलं, करवत घेऊन दाखवण्यात आलं। आणि हे बघा, हे सगळे झाडं तोडायला लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करतायत, निसर्गाचा ऱ्हास करतायत, वृक्ष तोडतायत। पण मी आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी मी बोर्ड बघितलं, एक पेड़ माँ के नाम, मोदीजींचा फोटो आहे। त्यांनी घोषणा केलेली आहे, आपल्या आईच्या नावाने एक झाड सगळेजण लावा। वृक्षप्रेमी समोर आलेत, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण बोलण्याच्या ओघामध्ये काही जास्त बोललं गेलं। कुंभमेळ्याची गरज काय, हा कुठला प्रश्न आहे? मी त्यांना आधीच विनंती केली, तुम्ही झाडं आमची जात आहेत ना, समजा 500 झाडं खराब होतील, जातील 500 झाडं, पण 500 झाडाच्या बदल्यामध्ये आम्ही 15000 झाडं लावतोय, अजून काय पाहिजे? आणि झाडे तुम्ही बघतात, त्यांनी सांगितलं की नुसते झाडं लावतात, छोटे छोटे 2-2 फुटाचे, 1-1 फुटाचे, पुढच्या वर्षी दिसत नाही। आता यातलं एकही झाड, 15000 झाडामधलं एकही झाड मरणार नाही, एकही झाड। 100% सगळी जी झाडं आहेत ती सगळी आम्ही जगवणार आहोत।